संयमी जे बोलली ते प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. ती लहान आहे आणि तिच्या वतीने मी सॉरी म्हणते तुम्हाला. पण असू दे असू दे, आपण इथून कुठेही जायचं नाहीये. तुला तुला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ना, तू त्याची तयारी कर. घरातलं वातावरण वाईट आहे, खराब झालं, बिघडलं म्हणून तुझ्या स्वप्नांचा सुराडा होता कामा नये. माझ्या आयुष्याचं झालं ते तुझं होता कामा नये. तू तुझ्या स्पर्धेची तयारी कर. तुला गोड भानवळे पदार्थ माहितीये? काय? गोड भानवळा पदार्थ नाही. कसा करतात? चण्याचं पीठ, जाड रवा, गूळ, खोबरं, जायफळ, मीठ, तूप असं सगळं साहित्य असतं. आमची देवी माते, तुझ्या लेकरांना बळ दे. आमच्या घरातल्या लेकी बाळींना, आया बहिणींना तुझी शक्ती दे. त्यांची काळजी घे देवी माते. अरे भैरवी, तू आलीस? मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. भैरवी, काय झालं बाळा? तू रडतेस कायची? असह्य झालंय हो बाबा, काहीच मनासारखं होत नाहीये. बरं आता माझ्या मार्गाने जायचं ठरवलंय ना मी, मग मी धडपड करतेय, पण वाटेत हजार अडथळे येत आहेत. तू अडथळ्यानं कधीपासून घाबरायला लागलीस? तसं नाहीये, स्पर्धा खूप मोठी आहे. त्यात कुकिंग मध्ये मला तेवढं कॉन्फिडन्सही नाहीये. हे माझं फील्डच नाहीये. त्यातल्या त्यात हा मार्ग दिसला म्हणून मी आत पडलीये. जिच्यासाठी पडले तीही नाराज आहे माझ्यावर. नाही, तिचं जाऊ दे ग, ती अजून लहान आहे. निदान आता अनिश तरी तुझ्या बरोबर आहे. हो, पण स्पर्धा खरंच टफ आहे. त्यात एक खूप मोठा कॉन्टेस्टंट माझ्या वाट्यात सतत अडथळे निर्माण करतोय. मी टिकून राहू नये म्हणून तो शेवटपर्यंत प्रयत्न करणार हेही मला माहिती. काय करू मी स्पर्धेतून नाव काढून घेऊ का? अजिबात नाही. पण बाबा, आपण हरणार आहोत हे दिसतंय मला, तरी मी का स्पर्धेत भाग घेऊ? काय बोलतेस तू? हे बघ, आजपर्यंत मी तुला मी हरणार आहे असं म्हणताना कधी ऐकलेलंच नाहीये. कारण लोकांसमोर मी नाही बोलत असं. तुमच्या समोर होऊ शकते ना वल्नरेबल. पण मग तुला या स्पर्धेत भाग घेतलाच पाहिजे. हे बघ, मुळात तू हरणार नाहीयेस, आणि जर हरलीस तर निदान एका बेस्ट माणसाची स्पर्धा करून हर. हे बघ, स्पर्धेचा निकाल जर ती स्पर्धा योग्य मार्गाने घेतली असेल तर आपल्या हातात नसतो. शेवटपर्यंत लढणं एवढंच फक्त आपल्या हातात असतं. स्पर्धा अजून व्हायला वेळ आहे. हो, पण अजून म्हणावी तशी तयारी नाही झाली आहे. आता फक्त रेसिपी कुठली करायची याचं बेसिक डिस्कशन झालंय. आपली कंपनी, तिचे गोल्स काय आहेत याबद्दलही सांगावं लागणार आहे. त्याची काहीच तयारी झाली नाहीये. आपली कंपनी युनिक काय आहे, त्यांनी त्यांचा पैसा यात का गुंतवावा याचाही विचार झाला नाहीये बाबा. मग तो कर. या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत फक्त तेवढाच विचार कर. चल उठ, ये उठ, चल इकडे. देवी माते, ही माझी सून नाही, माझी लेकच. स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करते. अनेक धक्के पचवून स्ट्रॉंग उभी राहते. तिच्यावर अडचणी येऊ देऊ नकोस असं मी म्हणणार नाही, कारण त्यांच्याशी लढूनच ती स्ट्रॉंग उभी राहणार आहे. पण त्यांच्याशी लढण्याची तिची ताकद मात्र कमी होऊ देऊ नको. आता तू तुझ्या स्पर्धेकडे लक्ष ठेव. देवी आई, माझ्यावर तुझी कृपा सदैव राहू दे.
भैरवी, बघितलं, देवीने तुला आशीर्वाद दिलाय बघ. जा, अशीच पुढे जा. ही स्पर्धा तूच जिंकणार बघ. पक्या भाई ए बाबू, इथंच येणार आहे ना तो? हो पक्या भाई इथंच येणार आहे. अरे मग कधी? त्या आईला हात थरथरायला लागले आपले. जा बाटली आण. येतच असेल पक्या भाई, एकदा बोलून बघा, नाहीतर. पक्या भाई, हाच तो राजदा, नवा उंदीर. या या. बसा. बाबू, अबे आता पांढरा उंदीर आहे. पक्या भाई, याला काहीतरी वार्ता करायची तुमच्याशी. आपली इन्फॉर्मेशन कुठून मिळाली? हा एरिया कोणाचा आहे याची चौकशी करत होतो. याने मला तुझं नाव सांगितलं. आणि तुमच्यासारख्या लोकांना कसं शोधायचं हे मला चांगलंच माहिती आहे. पोलिसांचा उंदीर नाही ना तो? पोलीस तुला असंच उचलून घेऊन जातात बख्या. त्यांना उंदरांची काय गरज, नाही का? मी सगळ्या जगाची खबर ठेवतो बख्या भाऊ. कामाचं बोलूया का? या एरियाची तुला अगदी पक्की माहिती आहे असं मी ऐकलं. इतकी पक्की की बाटलीचा बूज घट्ट बसावा इतकी पक्की. या एरियात कुणाच्या डोसक्यावर किती केस आहे हे सुद्धा सांगू शकतो आपण. कोण कुठे राहतं, कधी येतं, कधी जातं, हे सगळं तू शोधून सांगू शकशील ना? ए बाबू, याला काय रॉंग इन्फॉर्मेशन मिळाली का आपल्याबद्दल? ए भाऊ, आपण काय नोकरी शोधायला नाही बसलो इथे, ठीक आहे? एवढी इंटरव्ह्यू घ्यायला. काम काय ते बोलायचं, पैसे टाकायचं आणि कल्टी व्हायची. ए जा बाबू, बाटली घेऊन ये, नाही तर तो पुसणारा बोलेल जांभळी संपली. जा. कामच सांगतोय. ही पोरगी शिला उचलायचं? ते तू काहीही कर, मी तुला एक ऍड्रेस देणार. ही पोरगी तिकडे उद्या संध्याकाळी 5 वाजता पोचणार आहे. काहीही करून ही पोरगी तिकडे पोचली नाही पाहिजे. हिचं नाव भैरवी, भैरवी माझगावकर. हसतोस काय? काम सोपं आहे म्हणून? नाही दादा, काम सोपं म्हणून नाही, आपलं काम सोपं झालं म्हणून. बाबू जा, बाटली घेऊन ये. आज आपणच आपल्याला पार्टी देणार. बाबू आणिस हो, पाणी घे. खूप दुखतोय का ग? तू ही गोळी घे, पेन किलर घे. देवाचं मला काय वाटतं माहितीये का, तू ना या अशा अवस्थेत नको घेऊ बाई उद्या त्या स्पर्धेत भाग. हा, कोण कोण जाऊ नये बाई. स्पर्धा साधी सुधी नाही ना माय बाई. ती 10 लाखाची स्पर्धा आहे ना. त्यात भाग घेतला तर तिचाच फायदा आहे ना. मला असं वाटून राहिलं मनापासून की तिने भाग घ्यावा बाई. अहो, कसं कसं म्हणताय तुम्ही? मग दोन्ही हात भाजलेत तिचे. बघा तरी कसं करणार आहे ती. हो माऊ, प्लीज तू नको जाऊ. आमच्या एका बुक मध्ये लिहिले, जिकडे आपल्याला भासतं ना तिकडे लगेच इन्फेक्शन होतं. पण नाही म्हणजे असं काय नसतं ना. म्हणजे असं थोडे इन्फेक्शन होतं. असं बऱ्याच जणांना काय काय होतं. बिंदास तू बिंदास कर. तुम्ही होतात का त्यावेळेला तिथे? अहो, खूप भाजलंय तिला. पाकाचा चटका आहे तो, साधा सुद्धा चटका नाहीये. माऊ, मी तर म्हणतो ना,
तू नकोच जाऊस. उगाच ना तिथे भाजलंय ना, तिथे उगाच पू होईल, फोड येईल. नको, त्यापेक्षा तू माझ्यासारखं कर. ते कॉम्पिटिशन बुडव. मी कसं शाळा बुडवतो, तू कॉम्पिटिशन बुडव. नाही म्हणजे आता तुम्ही सगळेच असं म्हणून राहिले की नको जाऊ तर मी कोण म्हणणारी बाप्पा की जा म्हणून. पण मले असं आतून गट फिलिंग येऊन राहिलं की बाई सुनबाईने जाव म्हणजे फायदा आहे. पण तुम्ही म्हणत असाल तर नको जा. नाही आपलं काय नाही बा, आपण नोकर माणसं गाव. बरोबरच आहे ना तुझं, बरोबरच आहे. झालं आता तुमच्या सगळ्यांची सगळी न मागितलेली मतं सांगून जर झाली असतील तर मी भैरवीला काय विचारू शकतो?